की जळगाव महानगरपालिकेचं नुकसान कशा पद्धतीने होतंय मी आपल्या सर्वसामान्य मला परवानगी पाहिजे 10 मिनिटाची परवानगी पाहिजे. मी आधीच मागितली पण आपण बोलले ते विषय संपल्यानंतर ताई हे विषय मागच्या महासभेत घेतले होते ना, त्याचं उत्तर मला मिळालं नाही ना. मला बोलू द्या तुम्ही पहिले, मला या विषयावर बोलू द्या. आणि माझ्या जागेला परवानगी मिळत नसेल तर मी सांगेन मी सभागृह सोडून बाहेर जाऊ शकतो. मला काही मला आपली परवानगी घेऊन समोर बसून मांडतो. आपली परवानगी 5 मिनिटात ते विषय मांडतात. ताई मी 1 तास लोकांचा ऐकतोय दादा. आता पण हे महत्त्वाचे विषय ताई. मी तुम्हाला आधी पण आपल्याला आठवड्यात विनंती राहील आपण विकास अधिकारी आहात, आपण कधी कारवाई केली नाही त्यांनी पुढच्या महासभेत दादा मी तुम्हाला प्रत्येक वेळेस विषय मांडते. तुम्ही आता बघायचा खूप विषय वेळ झालेला आहे आणि आरोग्याचं मी तुम्हाला आधी पण पाठवून दिलेलं आहे. त्याच्यावर उत्तर मिळालं नाही ताई मला. उत्तर आपण मागूया. नाही मला उत्तर मिळालं नाही. उत्तर काय कोणी यांना आता सगळ्यांचं ऐकलं माझं ऐकून घेणं ताई. आणि नसेल ऐकायचं तर मी जातो बाहेर. मी आपल्याला विनंती केली, मी महासभेच्या वेळी आपल्याला विनंती केली की आपण बोललेला की विषय घेऊ द्या. मला काही पडणार अपेक्षा आहे की कारवाई करतील म्हणून मी आलेलो आहे. गेल्या 8 महिन्यापासून आपला बदल काटा बंद आहे. तर मी साहेबांना पत्र सुद्धा दिले मागच्या गेल्या 1.5 महिन्यापूर्वी. तो बदल काटा का सुरू झाला नाही? सुरू झाला की ठीक आहे, काही अडचणी असल्या म्हणून सुरू झाला नसेल. गेल्या 17/3/2026 ला त्याला उरकाटा दिली गेली आणि त्याची मुदत होती सरकार 4/2026. तो बदल काटा अजून सुद्धा लागलेला नाही. पण ठीक आहे, ते झालं. पण त्याच्यासाठी महापालिकेचं नुकसान किती झालं ताई? जवळपास 14,37,000 रुपये आपलं मनमाचं नुकसान झालं. या नुकसानाचा जबाबदार कोण? बरोबर, हा एक विषय झाला. परत आपण आता जवळपास जळगाव शहरासाठी आपले कायमस्वरूपी कर्मचारी 450 आणि बीडीचे कर्मचारी जवळपास 500 म्हणजे 950 कर्मचारी जळगाव शहरासाठी काम करतात आरोग्यासाठी. बरोबर, आणि त्याच्यावर होणारा खर्च आपण तो करतोय काही जवळपास 5.6 कोटी रुपये आपण महिन्याला आपण हा खर्च अदा करतोय. मग आपल्या जळगाव शहराच्या नागरिकांच्या ज्या वारंवार त्या तक्रारी आहेत त्या वारंवार सुरू आहे. आपण गेल्या 3 महिन्यापासून हे विषय मी मांडतो नाही, मग त्याच्यावर कारवाई का होत नाही? मग आपण कारवाई करायला पिठाची अधिकारी असून माझी विनंती आपल्याला राहील, आत्ताच आपल्याला राहील की आपण कारवाई केली पाहिजे. आणि अशी कारवाई धुळ्यामध्ये 13 लोकांवर कारवाई झाली, त्याचा कारण पाहिजे काय? मग वारंवार आपण सोडून द्यायला एवढे सन्मान्य समजा सुचिताताई असतील, जयश्रीताई असतील किंवा सन्मान्य सर्व नगरसेवक वारंवार आपण येतो, महिन्याला मीटिंग होते, बोलतो आणि चाललं जातो, मग कारवाई होते. ताई मला ऐकू द्या, तुम्ही उत्तर द्या मला. बरं, हे झालं. 14 लाख रुपये आपलं जे नुकसान झालं त्याची भरपाई कोण देणार? संबंधित विभाग देईल का? बरं, आता हे झालं. जवळपास आपला एकूण येणारा वार्षिक खर्च आरोग्यावर म्हणजे फक्त घनकचरा जो खर्च होतो आपल्याला, जो आपण डेली बेसिकवर कचरा जमा करतो, तर आपण 6 कोटी रुपये आपण काही महिन्याला आणि वर्षाला जवळपास 72 कोटी रुपये आपण त्याच्यावर खर्च करतो. मग इथं 72 कोटी खर्च करून लोकांचं समाधान होत नाही, आपलं समाधान होत नाही. मग इथं जबाबदार कोण ताई? किंवा जवळपास 72 कोटी रुपये आपण या वर्षाला आरोग्यावर खर्च करतो, मग इथं जबाबदार कोण? आता ठीक आहे, मी संबंधित कोणाला बोलत नाही, पण ही करून घ्यायची जबाबदारी कोणाची आहे? आपण वारंवार 3 महिन्यापासून या गोष्टी सांगतोय, मग प्रशासन लक्ष देत नाही का? प्रशासन आपल्याला काहीच बोलत नाही, याचं उत्तर प्रशासन दिलं पाहिजे. बरं, हे झालं. अजून आता आपण काही जवळपास आपण काटाला खर्च येणार होता 3,97,000 रुपये आणि तिच्यावर खर्च किती केला ताई? तो त्याच्याकडे आपण आज बदल करतोय जवळपास 14,37,000 रुपये आपण त्याला पे केले आणि अजून 3 ते 4 महिन्याचं आपल्याला त्याला बिल आत्ता करायचंय. याचा जबाबदार कोण? आणि दुसरं काही अजून महत्त्वाचं एक सांगतोय, आपल्याकडे असे कायमस्वरूपी कर्मचारी आहेत की काही भुसावळला राहतात, त्यांचे नाव सुद्धा मी सांगेन. आणि काही एमपी साइडचे काही कर्मचारी आहेत, त्यांची जबाबदारी कोणाची आहे? एसआयची जबाबदारी का कोणाची जबाबदारी? त्यांना चेक करण्याची येतात का नाही, कशा चुकीच्या पद्धतीने आधारे भरल्या जातात, हे कोण चेक करेल? अजून एक विषय आपण
10 मिनिटात संपवतो, त्याची 10 मिनिटाच्या वरती खेळा नाही. सगळ्यात मोठं बिल जसं सुजिताताई सगळ्यांनी सांगितलं, 26 तारखेला बिल जमा झालं आणि एका दिवसाच्या नंतर 28 तारखेला वीजचं बिल जवळपास 2,34,00,000 म्हणजे त्याचा जबाबदार कोण? आपण एवढे नितीन गडे असतील, मी असेल, सगळे जण आपण वारंवार या तक्रारी करतो आणि त्याची दखल घेतली जात नाही. मग हे असं चालत राहील का नाही महासभेत? आपण यायचं, बोलायचं, सन्मानित बोलतील, आपण ऐकून घ्यायचं आणि आपण सतत सूचनाही केल्या त्याच्यावर कधी त्याचं पालन झालं नाही तर याचा जबाबदार कोण? ऐकत आहे त्याच्यावर उत्तर द्या मला. मला उत्तर ठाम पाहिजे आहे, नाहीतर मी पुढच्या महासभेत येणार नाही. मी तुम्हाला आधीच सांगतो, याच्यात जे जे दोषी असतील त्याच्यावर कारवाई करा, नसेल कारवाई तर हे पैसे त्यांच्याकडे कसे वसूल केले जाते ते तुम्ही मला सांगा. असं चालणार आहे म्हणजे मी उपमावर समजून राहून तर माझं सुद्धा हे लोक ऐकून घेते. 3 महिन्यापासून त्यांच्याकडे कागद मागतो मी, 3 महिन्यापासून कागद देते आणि आता एक माईक घेतला माझ्या समोर, यांच्याकडे लक्ष देईल. मला विचार, तुम्हाला विचारेल ना तर जागेवर मी विचारेल, मी तुम्हाला दाखवतो मी काय विचारू शकतो. तर कामा तुम्ही जा, तुम्हाला विचारेल मी. जे विचारायचे नाही, जे चुक्या आहेत ना, जे कोणी सुधारलं पाहिजे तुम्ही नाही, त्या मी आज आरोग्याला बोलतोय. मॅडमचं उत्तर मला द्या. मी तुम्हाला लक्षात आणून दिलं की अशा चुकीच्या पद्धतीने आधारे भरल्या जात आहेत आणि काही कर्मचाऱ्यांना पाठीशी घातल्या जातात. याचा जबाबदार कोण? याचा चेक करेल का मी चेक करेल का पदाधिकारी जाऊन चेक करू दे? मी त्या दिवशी तुम्हाला सांगितलं आणि मी नावानुसार सुद्धा देऊ शकतो, पण मग आम्ही वाईटपणा कशाला घ्यायचा? म्हणजे त्या लोकांचा वाईटपणा मी झुकट आहे, त्याची माहिती सुद्धा आहे माझ्याकडे. आहे ना, माझ्याकडे आहे ना, पण त्या लोकांचं नुकसान मी काय प्रशासन करेल ना. नावं आहेत ना माझ्याकडे, नावं आहेत. मी खुलासाही केली, मी सांगितलं ना तुम्ही पुढच्या महासभेत खुलासा आहे तर नावं सहित दिली ना सगळ्यांना. तुम्ही सांगायचं उत्तर द्या मला, त्या उत्तर ठीक आहे. आपण 10 मिनिटं 4 दिवसाच्या पूर्वी दिव्य पराठीत पाठवली तिच्यात तो स्टेटमेंट होतं. काही सन्मान्य नगरसेवक पदाधिकारी अशा पद्धतीने त्रास देतात. कोण त्रास देते साहेब? त्याचा खुलासा करा तुम्ही. म्हणजे काय होतं आम्हाला तुमच्याकडे फायले मागून 2-2 दिवस ठेवतात. कोण नगरसेवक आहे? मी तर काही मागत नाही, मी त्रास देतो तुम्हाला. मी बोलत करतो साहेब, मी तर त्रास पाहिजे तर माझा तो त्रास 6 वाजेपासून त्याचा खुलासाही करा साहेब. तुम्ही खुलासा करा म्हणजे सगळ्या नगरसेवकांना समजेल ना कोण आपल्याला त्रास देत होता. आणि आमचं विचारणा पदाधिकारी असेल आम्ही विचारू शकत नाही. एवढी जबाबदारी आमची नसेल तर आम्ही जळगाव शहराच्या नागरिकांनी 27,000 लोकांनी आम्हाला निवडून दिलं, इथं बसवलंय. त्या नागरिकांचा हिता मी जोपासताना 6.5 लाख लोकांनी आम्हाला महापौर उपमहापौर बनवलंय, तर आम्ही त्या लोकांचा हित जोपासलं पाहिजे का? मग कोण याचा जबाबदार कोण राहील? आपण मला इथं उत्तर पाहिजे, आपण कारवाई केली पाहिजे. धुळ्या शहरात जवळपास 13 जणांवर कारवाई झाली आहे. त्याच्या केस आहे सगळे माझ्याकडे सगळे. मी त्यांना सांगते पण कारवाई करायला. तुम्ही आता इकडे येऊन जा. तुम्ही महासभेत चालू व्हायचं म्हणजे मला बोलले की आपण विषयाच्या पहिले काही विषय घेणार नाही, विषय संपल्यावर तुमचे विषय मला काय बोलले होते? मला विषय तुमची मांडणी करा. नाल्यांवर विषय निघाला म्हणून मी तेव्हा बोललो होतो. त्याच्यानंतर मला तुमचं बोलणं झालं असेल काही एवढं विषयामध्ये हे मागच्या महासभेत चालेल ना. आता याच्या पूर्वी मी काय केलं? प्रशासनावर सारे धरलं ना की ते काहीच करत नाहीये. माझा मुद्दा एकच आहे, मला तुम्हाला काही करायचं नाही. वेळ द्यायचा प्रश्न नाही, पण महासभा खूप लांबते, सर्वांना चान्स पडते म्हणून माझी सर्व सभागृहामध्ये सगळ्या सन्मान्य निवडणुकीकडनं विनंती आपल्याला राहील, आपण पीठाचे अधिकारी आहात, आपण कारवाई केली पाहिजे. आता आयुक्त साहेबांना उत्तर तर घ्या. आहे की एकदा उत्तर विचारले आहे ते उत्तर सर्वे आहे. तुम्ही या इकडे आपण उत्तर ऐकून घेऊया. उत्तर घ्या. उत्तर द्या सगळे आणि त्यांनी जे पण दिलेले आहे तिथे सर्वांचे आणि तुम्ही त्रास देतात ते कोण नगरसेवक त्रास देतात ते पण उत्तर द्या. अजून अर्धा तास थांबूया. मला काहीच काळजी नाही. लग्नाला जायचं होतं म्हणून मला सूचना आल्या होत्या की संपा, पण मला काहीच नाही. 3-5 वाजेपर्यंत चालेल तरी चालेल, चालू द्या. उत्तर सर्व ऐकून घेऊया. सन्माननीय सभागृह, जळगाव शहरातील सार्वजनिक संस्थेचा ठेका बीबीजी कंपनीला आपण 1/9/2025 पासून दिला आहे. करारनाम्यातील अटी शर्तीनुसार प्रथम 3 महिने जे असतात
त्या मक्तेदाराला कारण 1500 कामगार सर्व कामाचं जे आहे कामाची सुरुवात करण्यासाठी काम सुरळीत करण्यासाठी त्याला 3 महिन्याची मुभा दिली आहे. 3 महिने संपल्यानंतर करारनाम्याची अटी शर्तीनुसार त्याच्यावर दंडाची आकारणी करणे हे प्रशासनाचं काम. 1/12/2025 पासून आपण त्यांना वेळोवेळी आपल्याकडे प्राप्त झालेल्या अनुदान सेवकांच्या तक्रारी, नागरिकांच्या तक्रारी याच्या अनुषंगाने त्यांना दंडाची कारवाई करत आहोत आणि आज देखील करतो. या ठिकाणी आदरणीय उपमुख्यमंत्री साहेबांनी जे प्रश्न उपस्थित केलेले आहे, आपण 12व्या महिन्यामध्ये त्याच्यावर 6,63,800 रुपयाचा दंड घेतला आहे. आपण त्याच्यावर पहिल्या महिन्यामध्ये जानेवारीमध्ये 5,41,000चा दंड घेतलेला आहे. दुसऱ्या महिने 6,82,000चा दंड घेतलेला आहे आणि मार्च महिन्यामध्ये 13,14,000 रुपयाचा दंड घेतला. प्रमुख्याने शहरामध्ये कंपनीकडून राडारोडा होणारा असल्याच्या तक्रारी मुख्य प्राधिकारी प्राप्त झालेल्या. त्या अनुषंगाने प्रशासनाने ठोस भूमिका घेऊन ज्या ट्रॅक्टरमध्ये राडारोडा सापडेल ते ट्रॅक्टर कायमस्वरूपी बंद करणे, त्याच्यावर 5,000 रुपयाचा दंड करणे या करारनाम्यातील अटी शर्तीनुसार आपण मार्च महिन्यामध्ये जवळपास 24 ट्रॅक्टरवर दंड केला. एवढा नाही दंड करून आपण सर्व ट्रॅक्टर बंद करून टाकले. साहेब दंड केले बरोबर, इकडे पण म्हणायचं साहेब, मला जरा दंड केले आपण ट्रॅक्टरवर, त्याच मक्तेदाराचे ट्रॅक्टर अजून सुद्धा चालू आहे. आपणच आपल्या दालनात बोलतो तुम्हाला नाही मी काय म्हणतो साहेब ऐकून घ्या, माझं काय म्हणणं आहे, एकाच मक्तेदाराचे आपल्याकडे जवळपास म्हणजे ते गिरीचा विषय आहे, कोणी लावायचं काय लावायचं तो तोचा विषय आहे, पण त्याच पद्धतीने तो अजूनही चुकीचं वागतोय ना साहेब, मी ते लक्षात आणून दिलं जात नाही. हो आम्ही लक्षात आणून दिलं की साहेब या अशा पद्धतीने चुकीचं काम करताय. हो मी नम्रपणे सभागृहाला निदर्शनास आणून देऊ इच्छितो, अत्यंत विनम्रपणे सांगू इच्छितो की या सर्व ट्रॅक्टरवर आपण बंदी आणली होती आणि बंदी आणल्यानंतर प्रशासनाच्या कामकाजामध्ये थोडा आधार निर्माण झाला. जेवढ्या नगरसेवकांनी या सभागृहात बसलेले जेवढे अर्ज माझ्याकडे दिलेले आहेत त्यांच्या कामकाजासंदर्भात प्रत्येक कामकाजाच्या कारवाई करून त्या नगरसेवकांना आपण त्याची माहिती सुद्धा पुरवलेली आहे. मी असं म्हणत नाही की 100% माझं काम एकदम बरोबर आहे, कामामध्ये उणीव आहे, नक्की आहे, कारण आरोग्याचं काम आहे. सकाळी किती कचरा साफ केला, कितीही साफसफाई केली तरी दुसऱ्या दिवशी ती घाण असते. त्यामुळे आरोग्य विभाग म्हणजे आम्हाला हा जसं आपण एखादी गोष्ट म्हणतो की फ्रँचाइज जॉब आहे, कितीही साफसफाई केली तरी तो कचरा रोज पडतो. त्यामुळे आम्ही केलेल्या कामाचा कुठेही मूल्यमापन होत नाही. माझी विनंती आहे की मधल्या काळामध्ये कामगारांच्या संदर्भामध्ये तक्रार होत्या. स्वतः उपायुक्त मॅडम आम्ही प्रत्येक वार्डामध्ये फिरलो, कर्मचारी चेक केले वाटत एवढं आम्ही लक्षात आणून दिलं आपल्याला. हो ना, ते पण मी उपायुक्त मॅडम पण होता, आपण निदर्शनास आणून दिलं म्हणून प्रशासनाला त्याचा फायदा झाला. साहेब प्रशासन 2 वर्ष होतं, ऐकून घ्या ना साहेब, तुम्ही मला सांगताय तुम्ही माझ्या उत्तरांना उत्तर देता बरोबर. गेल्या 6 महिन्यात प्रशासन होतं, प्रशासनाने काय केलं, कारवाई केली त्यावेळेस. हो पहिले 3 महिने साहेब प्लीज 3 महिने आपण त्याला मुदत दिली होती. 3 महिने आपण आपल्या अग्रीमेंट मध्ये आहे की 3 महिने त्याला कोणताही दंड आकारला आणि आपण 5,000 10,000 काही दंड दिला. त्याच्यानंतरही दंड दिला, मी म्हणत नाही आपण दंड दिला नाही, पण साहेब मग तो केव्हा सुधरेल. आणि अशा पद्धतीने ते आपले एवढे पैसे वाया जात असतील तर मग वेगळ्या शहरात नागरिकांचं काय गरज असतं आपण आता सांगा तुम्ही. आदरणीय महापौरांनी ज्या आपल्याला सूचना दिल्या त्या सूचनांच्या अनुषंगाने आपण वॉटर गेटच्या सर्व आपल्या बीबीजीच्या सर्व कर्मचाऱ्यांची तपासणी केली. ज्या ठिकाणी कर्मचारी आढळून आले त्यांना सुद्धा एसआयच्या बदल्या केल्या, काही लोकांना आपण कारवाई केली. एवढंच नव्हे तर ज्या कर्मचाऱ्यांच्या गैरहजेरी संदर्भात आयुक्त महोदयांच्या मान्यतेने जळगाव महापालिकेचे सर्व खाते प्रमुख 25च्या 25 खाते प्रमुखांची आपण निवडणूक केली की अशा प्रकारची कुठे काही गैरहजेरी होते का. 25 अधिकारी कंप्लीट केले 2 महिन्यापासून. मागच्या 3 महिन्यामध्ये प्रत्येक लीडर जाऊन प्रत्येकाची हजेरी चेक करून सर्टिफाईड करतो. कारण एवढा मोठ्या या किती एस आहे म्हणून आपण बदल्या केल्या किती एस आहे या 3 महिन्यात सांगा मला किती एस आहे. तुम्ही ते बोललात ना की किती ज्या विभागाचा एस आहे होता ज्या प्रभागात
त्याच्या बदल्या केल्या तर किती जणांच्या केल्या आणि किती कालावधीत केल्या? जवळपास 500 लोकांच्या बदले एकच जणांची झाली आहे, नाव सांगतो. शिवाजीनगरचं जे काही काम कर्मचारी आहे त्यांची बदली तुम्ही गेल्या 4-5 दिवसात केली. ते पुन्हा मार्क्सची दिलेली आहे, ते याची दिलेली आहे, बुडाल्याची दिलेली आहे. मी आपलं नाव सांगेन, मला बोलतो पण साहेब मग मला उत्तरच नाही मिळणार ना, तुम्ही बोलून घ्यायला आपलं आपल्याला काय घ्यायचं? मी तुमच्यावर राग नाही झाले, माझा राग पाहिजे. हे बघा साहेब, माझं काम करतात साहेब ऐका माझी गोष्ट उद्या म्हणजे साहेब माझा तुमच्यावर राग बोलत नाही, माझा प्रशासनावर राग आहे. अहो, पण आपण साहेब पहिले पूर्ण उत्तर घेऊन घ्या त्यांच्याकडनं. अरे हो, ते लाईनी संपवता येईल ना, उत्तर झालं तुम्ही नोट करून ठेवा, पूर्ण उत्तर घ्या त्यांच्याकडनं. त्याच्यावर विचारतो मी त्यांनी ओले साहित्य बदल्या गेल्या तर किती साहित्य बदल्या गेल्या? अरे पहिले तुम्ही उत्तर तर घ्या पहिले. काय करायचं? चला बोलून घ्या तुम्ही आता. आपले सर्व खातेप्रमुख ज्या ज्या ठिकाणी आपण आव्हान केलं होतं आपल्या काळामध्ये, जो कर्मचारी उपस्थित होतो आपापला जागेवर निलंबित करेल म्हणून नगरसेवकांना या गोष्टी ज्ञात व्हावं. कारण एवढ्या मोठ्या महापालिकेच्या एवढ्या 25 प्रभागामध्ये 1000 कर्मचारीचा कोणता कर्मचारी कुठे काम करतोय एवढा एका माणसाला पाहणं शक्य नाही. म्हणून आपण टाईप करून युनिट वाईज प्रत्येक कामगाराची हजेरी प्रत्येक नगरसेवकाच्या घरी याद्या करूया. एवढ्यासाठी बोलूया, बोलण्याचा उद्देश एवढाच होता की आपल्या प्रभागातले हे कामगार आहेत आणि हे बरोबर आहे की नाही, हे तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, हे तुमचं काम नाही, परंतु हे आपल्याला माहीत असावं. कारण आम्ही जे काम करतो याच्यात काही त्रुटी होते का, कुठला कामगार कुठे काही बोगस हजेरी लावतोय का, त्याचा सुद्धा प्रामाणिक प्रयत्न प्रशासनाने केलेला आहे. या ठिकाणी काम करताना मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो की मी 100% बरोबर कधीच असू शकत नाही. आमचा हा विषय हा किती केला तरी आमचा हा अपूर्ण जाणार आहे आणि मक्तेदाराला आम्ही काही पाठीशी घालत नाहीये, परंतु काही मर्यादा आहे. मर्यादा अशा आहे की त्या मक्तेदाराला आपण आता दंड दिलेला आहे आणि दंडामध्ये पण अशी प्रोविजन आहे, जर त्याच्यावर 2% पेक्षा जास्त दंड सलग 3 महिने झाला असेल तर त्याला आपण 7 दिवसाची नोटीस देतो, त्याचा अंतिम खुलासा वाढवतो आणि त्याचे दंडामध्ये दुप्पटची आपण वाढ करतो. तर अशा याची नोटीस सुद्धा मी 5/5/2026 दिलेली आहे. फक्त या त्याच्यामध्ये जरी त्रुटी असतील, त्रुटी आहेत ना, त्रुटी जरूर आहेत. आम्ही आमचा विभाग यासाठी प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न करतोय. आपण देखील बघत असाल, आपण नागरिक आहेत कर्मचाऱ्याचे, यापूर्वीची एजन्सीचं काम करतात आणि आताचं काम करतात खूप फरक आहे. आता तो फरक काय आहे ते सर्वांनी सदस्यांना सांगण्याची आवश्यकता नाही. अनेक राहिल्या गोष्टी बाकीच्या अजून उणीव असतील तर आपण आमच्या निदर्शनास आणून द्या, आम्ही प्रामाणिकपणे आमचं कर्तव्य पार पाडण्यात करू. वजन काट्याचा विषय असा आहे की आपण शासनाकडे 11 कोटीचं शासन अनुदान आपल्याला राज्य, केंद्र आणि मनपा याच्यातून आपल्याला प्राप्त झालेलं आहे. त्यामध्ये ट्रान्सपोर्ट स्टेशनचे बांधकाम आपल्याला शहरात 3 ठिकाणी करायचे. आपल्या टीबीएस हॉस्पिटलच्या ठिकाणी आपला एक आधुनिक वजन काटा म्हणजे संपूर्ण जळगाव शहराचं वेट त्या ठिकाणी होतं, तिथे आपला वजन काटा होता आणि सगळ्या शहरातल्या खड्डा गाड्या सर्व कॉम्पॅक्टर त्या ठिकाणी वजन करत होते. परंतु अचानक बांधकाम विभागाकडून ते ट्रान्सपोर्ट स्टेशन तिथे आम्हाला एसटी महामंडळाकडून आपल्याला हे जे मिळालं परिवहनसाठी गाड्यांसाठी ते आपल्याला बांधकाम करायचं आहे आणि आजच्या आज हे इथून काढा. म्हणजे कुठलेही 2-3 महिन्यापूर्वी पूर्वसूचना न देता अचानक तो वजन काटा तोडावा लागला, ते पूर्ण ट्रान्सपोर्टेशन तोडावं लागलं आणि आपल्याकडे कुठलीही पर्यायी सुविधा नसल्यामुळे आपण बाजारभावातून भाड्याचा जो कोणी आपल्याला सोयीचा होईल असा आपण वजन काटा शोधला. वजन काटा शोधल्यानंतर भाऊ आपल्या म्हणण्यात तथ्य आहे, कारण त्याला आपण वर्क ऑर्डर फक्त 3 महिन्याची दिली होती. 3 महिन्यात ते काम पूर्ण झालं नाही. आज सुद्धा त्या ठिकाणी काम सुरू आहे आणि वजन काट्याचं वजनाचे जे बिल आहे ते मार्केट दरानुसार आपण त्याला दिलेले आहे. याच्यामध्ये उपमहापौरांचं जे म्हणणं आहे की ही खरी गोष्ट आहे की तो वजन काट्याचं जे बिल आहे तेवढ्या वेळेच्या मध्ये आपला नवीन वजन काटा झाला असता, कारण वजन काट्याचा नवीन वजन काटा जवळपास 12-13 लाख पडतो आपल्याला. मग आपण वजन काट्याचा खर्च कमी व्हावा म्हणून तो वजन काटा तिथे शिफ्ट करण्याचा आपण हे केलं पाहिजे. म्हणून भाऊ तो वजन काटा जो आहे आता आपण घनकचरा
वजन काढण्याचं काम पूर्ण झालेलं आहे, परंतु वजन काढण्याच्या याच्या आतून भोवती जो आहे तिथे बीम टाकण्याचं काम कोण करेल साहेब मग? ते कोण करेल ते सांगा, कोण करेल? दोन बक्षिसाला दिलंय काम. आता महापालिकेत सगळं आपण टाकताय, कोणालाही बडबड द्या, तुम्ही व्हिडिओ ठीक आहे, बोला, पाणी घेऊन द्या. पाणी घेऊन द्या साहेब. ठीक आहे. नक्की आपलं म्हणणं जे आहे बदल काढायला झालं तर काय चोरटी कर्मचारी जे मी विचारलं तुम्हाला, काही लोक असे आहेत का की जे बाहेर गावी राहतात आणि त्यांच्या उत्तर भरला जातात, आपले निर्देशन आहेत का असं काही का मी आणून देऊ? सन्माननीय उपमहापौर साहेब, मी हा जो प्रश्न विचारला आहे हा बरोबर आहे. मी जेव्हापासून नगरपालिकेत लागलो आहे नाही सर, बोलतो सर, बोलतो जरा. मी जेव्हापासून ह्या ठिकाणी आलेलो आहे, आपण पाहतो कामगार यांना त्याची बाहेर काम करत असेल, तो पण येतो बरोबर, ते दोघं काम करतात असे होतं. काही ठिकाणी जर काही बोनस हजेरी असेल, मी यापूर्वी पण आवाहन केलेलं आहे, जर कोणी असेल तो त्या कामगाराला जाऊ द्या, त्या एसआयला सुद्धा घरी पाठवण्याचा मी तात्काळ प्रस्ताव ठेवेल, पण मला कुणीतरी निदर्शनास आणून द्यावं असं माझं प्रामाणिकपण असतं. आणि आपण जे म्हणता, मला कुणी असं जर तक्रार दिली किंवा मला जर माहित पडलं, आणि 100% असू शकतं ना, तुम्ही जे म्हणले ना, एवढ्या मोठ्या 1000 कामगारांमध्ये 4-5 कामगार किंवा 8-10-15 कामगार, 2-4-5 कामगार, कुणी कामावर येत नसेल, कुणी पुन्हा माफियाचा कुणी असेल, कुणी पुण्याचा असेल, आम्ही ते काम करताना आम्हाला इतक्या मर्यादा असतात, आम्हाला नगरसेवकांनी सांभाळा, पदाधिकाऱ्यांनी सांभाळा, आयुक्तांनी सांभाळा, असंख्य प्रकारचे लोकप्रतिनिधी, असंख्य प्रकारच्या इतर समस्या आहेत की तुम्ही मांडू शकत आम्हाला एवढं सांगा. सांभाळा म्हणजे आम्हाला बोलू जेव्हा तुम्ही आम्हाला जेव्हा हाताने बोलू होता नाही त्या पण आहे, त्या पण करणार नाही भाऊ आपल्याकडे, ते मी माणसं बोलू शकत नाही, मला तो त्रास आहे बा. हे तुमच्याकडे तुमच्या निदर्शनाला येईल, एसआयला विचारून घ्या, स्ट्रिक्ट वॉर्निंग द्या, जर असं करून द्या, त्याची कारवाई ऐकून घ्या. आपल्याला त्यांना काम द्यायचं, रिझल्ट द्यायचा, प्रयत्न करावा लागतो त्यांना, असं म्हणायचं त्यांना. पण त्याच्या प्रेस मध्ये स्टेटमेंट दिलंय ना, नगरसेवक त्रास देतात. दिव्य मराठी 4 दिवसाचा कधी येतं साहेब? कधी आहे बातमी? 4 दिवसापूर्वी आहे ना, बघा स्टेटमेंट दिलंय ना, नाव सांगा, नाव सांगा नगरसेवकांचे. माफ करा, माफ करा, त्रास असतो थोडाफार, त्रास आहे, एक स्थानिक स्वराज्य संस्था आहे, ते चालतच राहणार नाही. ठीक साहेब, आता काही आतापर्यंत झालं ते झालं, मागे इकडे बोललो होतो, पण पुढे असं होणार नाही याची काळजी आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे आणि चांगल्या पद्धतीने जळगाव शहराचं आपण जे आरोग्य चांगलं कसं ठेवू शकतो ही आपल्या प्रशासनाला आणि पालिकांमध्ये विनंती आहे की याच्या पुढे कोणी चुकलं नाही तर आपण सर त्यांच्यावर कारवाई करावी ही आपल्याकडे मागणी केली. नेहमी नक्की आधी बघितलं असेल तर मी आयुक्त साहेबांनी सूचना केली की कारवाई प्रत्येकाला करण्यात यावी आणि प्रत्येकाला चान्स देत असताना आपल्या टायमाचे बदल असतात. त्यामुळे सगळ्या इथल्या नगरसेवकांना पुन्हा विनंती करते, आपण जे विषय मांडत असतो ते शॉर्ट मध्ये आणि शॉर्ट विचार मांडावे की पटकन समजावे आणि वेळ असं करावे, सर्वांना जास्त चान्स मिळेल.